नमस्कार मित्रांनो, सेवा अकॅडमी मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुमची शाळा सुरू झालेली आहे आणि आपण तुमचा जो काही आवडता सब्जेक्ट आहे, विषय आहे, तो गणित यापासून सुरुवात करूया. पहिला जो काही इयत्ता 5वी जो काही गणिताचा पहिला धडा आहे तो आहे रोमन संख्या चिन्ह. तर जाणून घेऊयात रोमन संख्या चिन्ह म्हणजे काय. ठीक आहे. तर बघा, काही वेळा तुम्हाला काय होतं की घड्याळामध्ये, बरं ठीक आहे, पहिल्यांदा बघूयात की घड्याळामध्ये दोन पात्र दिलेली आहेत. तर गीता गीता काय म्हणते, या घड्याळाच्या तपकडीवर संख्याच्या जागी वेगळी चिन्ह दिसतात. बघा, आता ही घड्याळ जी काही दिलेली आहे याच्यावरती 1 2 कसे येतं, हे वेगळे आहेत, म्हणजे चिन्ह आहेत. शिक्षक काय म्हणतात, हो अगदी बरोबर, या तपकडीवरील चिन्ह हे रोमन संख्या चिन्ह आहे. आता हे ज्या घड्याळाच्या तपकडीवरती जे काही चिन्ह आहेत हे कुठले येतं, ते रोमन संख्या चिन्ह आहेत. पूर्वी युरोपामध्ये संख्यालेखनासाठी कॅपिटल रोमन अक्षर वापरली जात होती. ते कसं बघूया. एक यासाठी आय आय कॅपिटल असतो ना, तो 1 साठी वापरला जातो, आणि 5 साठी व्ही आणि 10 साठी एक्स ही अक्षरे संख्याचिन्ह म्हणून वापरली जात. म्हणून संख्या लिहिण्याच्या या पद्धतीला रोमन संख्यालेखन पद्धती म्हणतात. बघा, रोमन संख्यालेखन पद्धती म्हणजे काय की रोमन अंक वापरून जी काही पद्धती लिहिले जातं, संख्या लिहिलं जातं, त्याला रोमन संख्यालेखन पद्धती म्हणतात. आता या पद्धतीत शून्यासाठी कोणतंही चिन्ह वापरलं जात नव्हतं. लक्षात घ्या, या पद्धतीत शून्यासाठी कुठलं चिन्ह वापरलं जात होतं का? नव्हतं. अंकाची किंमत स्थानाप्रमाणे बदलत नव्हती. बघा, तुम्हाला पुढे येणार आहे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. तर रोमन संख्या चिन्हाचा एक फायदा काय आहे, अंकाची जी काही किंमत आहे ती स्थानाप्रमाणे बदलत नाहीये. ठीक आहे, ती सेम राहते. म्हणजे दर्शनी किंमतच प्रत्येक ठिकाणी राहते, स्थानिक किंमत स्थानानुसार किंमत बदलत नाही. रोमन संख्या चिन्हाच्या साहाय्यानं संख्या लिहिण्यासाठी काही नियम तयार केले आहेत. ते नियम कुठले ते आता आपण थोडक्यात बघूयात. बघा, हे 4च नियम आहेत आणि अगदी सोपे आहेत. बघा, पहिला नियम बघूयात. आय व एक्स यापैकी एखादे चिन्ह 2दा किंवा 3दा एका पुढे एक लिहिण्यास त्याची बेरीज करून संख्या मिळवतात. लक्षात ठेवा, आय आईस्क्रीमचा आय आणि एक्सरेचा एक्स बरोबर आहे. यापैकी एखादे चिन्ह 2दा किंवा 3दा एका पुढे एक लिहिल्यास त्याची बेरीज करून संख्या मिळते. बघा, आईस्क्रीमचा आय आणि एक्सरेचा एक्स हे एका पुढे 2दा किंवा 3दा लिहू शकतात, आणि 2दा किंवा 3दा लिहिले तर त्याची बेरीज करून जी काही संख्या होतीये ती संख्या ती शेवटी येते. इथं उदाहरण दिलेले, आय हा 2दा लिहिला, हे बघा, आय 2दा, तर 1 अधिक 1 किती होतात? 2. म्हणून आय 2दाची किंमत काय झाली? 2. आता एक्स 2दा लिहिला, म्हणजे एक्स ची किंमत आपण बघितली 10, तर 2दा एक्स म्हणजे 10 अधिक 10 बरोबर किती झाले? 20. बरोबर. आता आय 3दा लिहिला, बरोबर आहे, तर आय 3दा लिहिल्याच्या नंतर 1 अधिक 1 अधिक 1 असं 3दा 1 म्हणजे किती झालं? 3. आता कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगायचंय, हा एक्स 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 3दा लिहिलं तर किती होतं, याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. आता पुढचा नियम, पहिला नियम काय होता थोडक्यात परत सांगतो. एक्स आणि आय हे अंक एकदा किंवा 2दा, 2-3दा, जास्तीत जास्त 3दा लिहू शकतो एका पुढे एक लिहिल्यास त्याची बेरीज करून संख्या मिळते. बरोबर, जी काय होईल ती संख्या. आता दुसरा नियम, आय आणि एक्स हे चिन्हे एका पुढे एक जास्तीत जास्त 3 वेळा लिहितात. बघा, आय आणि एक्स, आईस्क्रीमचा आय एक्सरेचा एक्स हे जास्तीत जास्त किती वेळा लिहू शकतो आपण? 3 वेळा लिहितात. आणि व्ही हे चिन्ह एका पुढे एक लिहित नाहीत. लक्षात घ्या. आता एका पुढे एक किती चिन्ह लिहितात? आय आणि एक्स एका पुढे एक लिहितात, पण किती वेळा लिहितात? तर जास्तीत जास्त 3 वेळा. पण त्याच्यातही अपवाद आहे. व्ही, विक्टरीचा व्ही, बरोबर आहे, तर व्ही हा चिन्ह जास्तीत जास्त किती वेळा लिहिता येतं? एकदाच लिहिता येतं, एका पुढे एक लिहिता येत नाही. ठीक आहे. आता नियम तिसरा, आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या डावीकडे उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या किमतीत मिळवली जाते. आता लक्षात घ्या, डावीकडे आणि उजवीकडे हे खूप महत्वाचं आहे. आय आणि व्ही हे अक्षर आहेत ना, आईस्क्रीमचा आय, विक्टरीचा व्ही हे अक्षर त्याच्या डावीकडे आणि उजवीकडे किमती लिहिल्या तर गोंधळ म्हणजे
डावीकडे लिहिलं तर कमी करायचं आणि उजवीकडे लिहिलं तर जास्त करायचं, बरोबर आहे. आता बघा की आय आणि व्ही, आय आता व्ही जो काही आहे हे माहिती आहे तुम्हाला 5, बरोबर आहे. व्ही म्हणजे 5, व्हीच्या पुढं जर आय लिहिलं म्हणजेच व्हीच्या पुढं म्हणजे कुठली, डावीकडे का उजवीकडे, उजवीकडे ना, तर उजवीकडे जर 1 लिहिलं तर त्याच्यामध्ये ऍड करायचं. 5 अधिक 1 किती झालं, 6, बरोबर आहे हे उत्तर. आता हे एक 10 साठी वापरतात. व्हीचेच उदाहरण घेऊ. व्हीच्या पुढे जर 2दा आय लिहिलं म्हणजे 5 अधिक 2 बरोबर किती होईल, 7. त्याच्यानंतर व्हीच्या पुढे 3दा, बघा आय कितीदा लिहितात जास्तीत जास्त, आय आणि एक्स 3दा लिहितात, बरोबर आहे. मग व्हीच्या पुढे 3दा आय लिहिलं म्हणजे 5 अधिक 3 बरोबर किती होईल, 8. आता बघा एक्स म्हणजे 10, एक्सच्या पुढं एकदा आय लिहिलं म्हणजे 11 झालं, 10 अधिक 1 11. 2दा आय लिहिलं एक्सच्या पुढं तर 10 अधिक 2 म्हणजे किती होईल, 12. आणि एक्सच्या पुढं 3दा लिहिलं तर 10 अधिक 3 13. आता मला सांगा बरं, मी कमेंट मध्ये हे सांगतो, तुम्ही उत्तर द्यायचंय. एक्सच्या पुढे मी आहे ना हे 4दा आय लिहिलं, चालेल का हो? कमेंट मध्ये तुम्ही उत्तर द्यायचंय, हे चुकीचं आहे का बरोबर आहे. ठीक आहे, हे तुमच्यासाठी आहे प्रश्न. ठीक आहे, आता पुढे, आता एक्सची किंमत तुम्हाला माहिती आहे किती आहे, एक्सची किंमत 10 आहे आणि तिच्या पुढे व्ही लिहिलं म्हणजे 10 आणि व्हीची किंमत किती आहे, 5, म्हणजे 10 अधिक 5 किती झालं, 15. आता एक्सच्या पुढे व्ही लिहिलं, बरोबर आहे, आणि त्याच्या पुढे आय लिहिलं म्हणजे व्हीच्या पुढे आय आलं तर किती झाली, 6 किंमत झाली ना. 5 अधिक 1 6 आणि एक्सची किंमत किती, 10, म्हणजे 10 अधिक 5 अधिक 1 बरोबर 16. आता बघा खरं एक म्हणजे हे योग्य आहे की नाही ते तुम्ही सांगायचं मला कमेंट करून. म्हणजे तुम्हाला कितपत येतं हे याच्यावरून चेक होईल. बघा मी काय केलं, एक्स लिहिलं आणि त्याच्या पुढे व्ही, व्ही 2दा व्ही लिहिलं. हे लिहिण्याची योग्य पद्धत आहे किंवा नाही कमेंट करून तुम्ही सांगायचं. चला आता पुढे नियम 4था काय आहे की आय हे चिन्ह व्ही किंवा एक्स या चिन्हाच्या डावीकडे लिहिलं तर त्याची किंमत व्ही किंवा एक्सच्या किमतीतून वजा केली जाते. मात्र आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या मागे एकापेक्षा जास्त वेळा लिहित नाही. लक्षात घ्या, पहिली गोष्ट काय आहे, आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या उजवीकडे लिहिलं तर काय होत होती, किंमत वाढत होती. आता बॅक यायचं, डावीकडे जर आलं तर किंमत काय होईल, कमी होईल. पण आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या मागे एकापेक्षा जास्त वेळा लिहित नाही, हे लक्षात घ्या. आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या मागे एकापेक्षा जास्त वेळा लिहित नाही, हे लक्षात ठेवायचं. आता उदाहरण बघूयात काही. बघा व्ही म्हणजे 5 आणि त्याच्या डावीकडे आय आहे म्हणजे किती झाली, व्हीची किंमत 5. आता डावीकडे असेल तर वजा करायचं आपण म्हटलोय, म्हणजे 5 वजा 1 बरोबर किती झाली, 4. म्हणजे आय व्ही याची किंमत किती होईल, 4, बरोबर आहे. आता आय आणि एक्स, बघा एक्स कुठं, एक्सच्या डावीकडे आहे आय का उजवीकडे आहे, डावीकडे आहे म्हणजे काय होईल, कमी होईल. म्हणजे 10 वजा 1 बरोबर किती होईल, 9. आता 8 ही संख्या कशी अशी लिहितात का, लिहित नाहीयेत. तर 8 ही संख्या लिहित असताना असं 2दा आय लिहितो का आपण, नाहीये. कारण काय, इथं वाचा, आय हे चिन्ह व्ही एक्सच्या मागे एकापेक्षा जास्त वेळा, लक्षात घ्या, एकापेक्षा जास्त वेळा काय करतात, लिहितात का, तर नाही लिहित. म्हणून हे 8 हे चुकीचं आहे. मग 8 लिहिण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, व्ही म्हणजे 5 हे 6 हे 7 आणि हे 8 म्हणजे व्ही प्लस 3 आय म्हणजे किती होईल, 8, बरोबर आहे. आता 14 व 19 या संख्या जरा वेगळा विचार करून लिहाव्या लागतात. 14 बरोबर 10 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1, परंतु 1 साठी आय हे चिन्ह जास्तीत जास्त 3 वेळाच वापरता येतं. म्हणून 14 ही संख्या 10 अधिक 4 अशी विचारात घेऊ. मग 4 साठी आय व्ही हे चिन्ह वापरू आणि 14 ही संख्या एक्स आय व्ही अशी लिहितात. तसेच 19 ही संख्या 10 अधिक 9 विचारात घेऊन एक्स आय एक्स अशी लिहितात. आणि 20 पर्यंतच्या संख्या लिहिण्यासाठी प्रथमतः ती 10 5 1 या गटात विभागून वरील नियमानुसार रोमन चिन्ह संख्या चिन्ह वापरून लिहितात. जसे की 12 लिहिताना आय आणि 2दा एक्स
आणि दोनदा आय म्हणजे झालं 12 आणि 7 लिहिताना 5 आणि दोनदा आय म्हणजे हे झालं 7. त्याच्यानंतर 18 लिहिताना एक्स बरोबर हे 5 झालं 6 7 8 म्हणजे किती 10 अधिक 8 बरोबर किती झालं 18 बरोबर. आता काही उदाहरणं दिलेली आहेत ते सोडूयात आपण. ठीक आहे, आशा आहे की तुम्हाला समजलेलं आहे. ठीक आहे, पुढे याला इरेज करून घेतो मी. ठीक आहे, आता हे बघा काही उदाहरणं आहेत. आता 1 ते 20 पर्यंत रोमन संख्या चिन्ह लिहा. आपण येतो ब्लँक जागा जिथं आहे ना तिथं लिहूयात. 1 म्हणजे काय हो आय, आय म्हणजे काय झालं 1. आता 2 आय म्हणजे किती झालं 2. 3 आय म्हणजे काय झालं 3. आता 4 लिहिताना 4दा आय लिहायचं का नाही, म्हणजे आय हा आपण जास्तीत जास्त 3दा वापरू शकतो. म्हणून 5 लिहायचं आणि त्याच्या डावीकडे आय लिहायचं म्हणजे किती झालं 4 बरोबर. आता 5ला व्ही आहे, काही डोकं लावायची गरजच नाही. आता 6 आता डावीकडे आय लिहू का उजवीकडे, कारण आपल्याला 6 म्हणजे 5 अधिक करावं लागेल ना, म्हणून उजवीकडे आय बरोबर. हे झालं 6. आता 7 लिहिताना उजवीकडे 2 आहे 5च्या बरोबर, व्ही प्लस 2 आहे, एक झालं 6 बरोबर आहे. 6 7. आता 8 लिहिताना व्ही आणि 3दा आय म्हणजे हे झालं 8. आता 9 लिहिताना आता 4 आय लिहायचे का व्हीच्या पुढं नाही, ती लिहिण्याची पद्धत काय आहे चुकीची आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल एक्स लिहावं लागेल आणि त्याच्यातून 1 वजा म्हणजे एक्सच्या डावीकडे आय लिहावं लागेल म्हणजे हे काय झालं 9. आता 10 लिहिण्यासाठी एक्स बरोबर. आता 11 लिहिण्यासाठी 10 अधिक 1 म्हणजे 11. आता 12 लिहिण्यासाठी 10 अधिक 2 म्हणजे किती झालं 12. आता 13 लिहिण्यासाठी एक्स अधिक 3 आय बरोबर किती झालं 13. तर 14 लिहिण्यासाठी एक्स प्लस 4 आय करू का नाही, कारण काय नियम काय आहे आय हे जास्तीत जास्त कितीदा वापरू शकतो आपण 3दा. म्हणून आता एक्स आणि त्याच्या पुढे आय, आता पुढे आय लिहिलं म्हणजे हे 11 नाही त्याच्या पुढे जायचं. आता इथं व्ही आहे म्हणजे याची व्हॅल्यू किती झाली, हे किती झालं 14 बरोबर आहे. आता 15 लिहिताना एक्स प्लस व्ही म्हणजे हे किती झालं 15 बरोबर आहे. आता थोडं पुढे घेतो तुम्हाला दिसलेलं असेल. आता 16 लिहिताना एक्स म्हणजे 10 अधिक 5 15 आणि अधिक 1 16 हे झालं 16. आता 17 लिहिताना एक्स प्लस 5 15 हा झाला 16 आणि हा झाला 17 बरोबर. हे 17 लिहिण्याची पद्धत झाली. 18 लिहिताना एक्स अधिक 5 15 अधिक 1 2 म्हणजे 5 6 7 आणि अजून 1 म्हणजे 8 झालं म्हणजे 10 अधिक 18 बरोबर 10 अधिक 8 बरोबर किती झालं 18. हा व्ही आहे. ठीक आहे, आता 20 लिहिताना कसं 19 राहिला ना. 19 लिहिताना मला सांगा आता एक्स प्लस व्ही प्लस 4दा आय लिहू का नाही, मग काय करावं लागेल एक्स प्लस आय प्लस एक्स म्हणजे 10तून 1 गेला म्हणजे 9 आणि एक्सचा 10 म्हणजे किती झालं 19. आता 20 लिहिताना कसं एक्स एक्स 2दा म्हणजे झालं हे 20 बरोबर आहे. आता कळायला तुम्हाला 1 ते 20 या संख्या कशा लिहायच्या ते. आता पुढील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायचं. आता व्ही म्हणजे काय इथं लिहितो मी 5 बरोबर आहे. व्ही अधिक 2 म्हणजे किती झालं 5 6 7. आता 2 कोणीकडे डावीकडे का उजवीकडे हे बघायचंय. आता 2 आहेत ना 2 म्हणजे आय हे किती कोणाकडे आहे राईट साईडला आहे म्हणजेच काय आहे उजव्याकडे आहे म्हणजेच काय होईल प्लस 2 अधिक 5 म्हणजे किती 5 अधिक 2 म्हणजे किती झालं 5 6 7 बरोबर. याची किंमत आली 7. आता x ची किंमत किती 10 ही माहितच आहे आपल्याला. आता x च्या पुढे 3दा आय आलेले म्हणजे किती होईल 13 बरोबर आहे. आता याला x आहे आणि त्याच्या पुढे आय व्ही आलेले बरोबर आहे. व्हीच्या नंतर आय नाही आला, आयच्या पूर्वी म्हणजे व्हीच्या पूर्वी आय आलं म्हणजे कमी किंमत करावी लागेल म्हणजे किती झालं हे 14 बरोबर. आता बघा हा एक्स आहे आणि त्याच्या पुढे व्ही आणि आय आहे. आता या दोघांमध्ये कन्फ्युजन नका करून देऊ बघा, गोंधळ नका होऊ देऊ. कारण काय आता व्ही ही संख्या आहे ना हे लक्षात घ्या. व्ही आहे
व्हीच्या पुढं आय आहे का मागे आहे? पुढे जर असेल तर प्लस, मागे असेल तर मागं जायचं, म्हणजे काय करायचं, कमी करायचं. आता एक्सच्या मागं आय होतं म्हणून हे झालं 14, परंतु एक्सच्या म्हणजे व्हीच्या पुढं आय आहे म्हणून इथं काय होईल, हे 15 प्लस 1 म्हणजे 16 होईल. बरोबर आहे. त्याच्यानंतर हे एक्स म्हणजे 10, व्ही म्हणजे किती, 5, म्हणजे 10 आणि 5 15. आता हे एक एक मोजा, 15 म्हणजे 16 17 18, म्हणजे याचा उत्तर काय येईल, 18. आता मला सांगा एक्स एक्सच्या पूर्वी आहे का नंतर आहे, पूर्वी आहे, म्हणजे मागे जावं लागेल, माग आहे ना, म्हणजे माग म्हणजे मायनस, म्हणजे किती होईल, याचा उत्तर 9. बरोबर आहे. आता रिकाम्या चौकटी भरा. संख्या दिलेल्या आहेत आणि रोमन संख्या चिन्ह आहेत. 3 3 कसं लिहितो आपण, 3दा आईस्क्रीम म्हणजे आईस्क्रीमचा आहे 3दा, म्हणजे हे झालं 3. आता व्ही म्हणजे 5 आहे, 5च्या पुढं किती आहे, 1 2 3, 3दा आहे, म्हणजे 5 आणि 3 किती हो, 8, म्हणजे किती येईल इथं, 8. बरोबर, हे 8 झालं. आता 6 कसं लिहायचं, 5 लिहायचं आणि त्याच्या पुढे किती आहे देऊ मी, 1 आहे, 5 अधिक 1 म्हणजे 6 झालं, म्हणजे ही 6 झाली. आता मला सांगा हा एक्स म्हणजे 10 आणि त्याच्या पुढे किती आहे, 2 आय आहेत, म्हणजे किती झालं, हे 12. हे किती होईल, 12. आता 15 साठी पहिल्यांदा एक्स करायचं, त्याच्यानंतर हे 5 म्हणजे काय झाले, 15. आता पुढं काय, एक्स आहे, त्याच्यानंतर आय आहे आणि त्याच्यानंतर एक्स आहे. आता इथं बघ, एक्स हे बघा, एक्सच्या पुढे आहे का मागे आहे, मागे आहे, म्हणून एक्स मधून एक मजा झाला, म्हणजे किती झालं, 9, आणि हा एक्स म्हणजे 10, म्हणजे 19. इथं मी अक्षरात लिहितो, ते खूप मोठं होतं म्हणून. ठीक आहे. आता पुढे रोमन संख्या चिन्हाचा उपयोग करून संख्या लिहा. आता 9 आहे, 9 कसं लिहितात, पहिल्यांदा 10 लिहायचं आणि त्याच्या पूर्वी म्हणजे डावीकडे आय लिहायचं, हे झालं 9. बरोबर आहे. आता 2 कसं, 2दा आय म्हणजे हे झालं 2. बरोबर आहे. आता 17 लिहित असताना लक्षात घ्या, एक्स लिहिला 10, त्याच्यानंतर 5 म्हणजे 15 झालं, त्याच्यानंतर 1 16, त्याच्यानंतर 1 म्हणजे 17, हे झालं 17. बरोबर आहे. आता 4 लिहित असताना व्ही लिहायचं, त्याच्या पूर्वी आय द्यायचं, म्हणजे हे किती झालं, 4. आता 11 लिहित असताना एक्स म्हणजे 10 आणि अधिक 1 म्हणजे 11. बरोबर आहे. आता 18 लिहित असताना कसं लिहिणार हो, एक्स लिहिणार, एक्स म्हणजे 10, 5 लिहिणार म्हणजे व्ही म्हणजे झालं 15, अधिक 1 16, अधिक 1 17, अधिक 1 18, म्हणजे एक्स व्ही 3 वेळेस आय, म्हणजे हे झालं 18. आता पुढे प्रश्न 5वा, पुढे आंतरराष्ट्रीय अंकातील प्रत्येक संख्या रोमन संख्या चिन्हात लिहिलेली आहे. रोमन संख्या चिन्ह वापरून लिहिलेली संख्या बरोबर असल्यास अशी टिक करायची, बरोबरची, चूक असल्यास क्रॉस करायचं. तर आता करूयात आपण आंतरराष्ट्रीय संख्या लेखन. 4 लिहिलेले, 4दा आय येतं का हो, बघा ना, आठवा की नियम नंबर 3, 4दा आय येतं का, नाही येत, म्हणून हे चिन्ह असं हे चुकीचं आहे. बरोबर आहे. आता 6, 5 अधिक 1 6, म्हणून हे बरोबर आहे. त्याच्यानंतर 8 लिहिताना 8 असं लिहितात का हो, एक्सच्या मागे किंवा पुढं आय येणं एकदाच येतं. बरोबर आहे. पुढे जास्तदा येतं पण मागं एकदाच येतं. बरोबर आहे. म्हणून हा चुकीचा आहे. बरोबर आहे. हे चुकीचं आहे, हे चूक. पण बरोबर कसं आहे ते बघूयात आपण. 8 लिहिताना आपण काय करूयात, 5 हे 6 हे 7 आणि हे 8, हे झालं 8. आता हे चुकीचं एक हे होतं 3. 4 कसं लिहितो आपण, आय प्लस व्ही, बरोबर हे काय होईल 4. आता 16 लिहिताना ते बरोबर आहे काय, 10 5 अधिक 1 16, बरोबर आहे. आता 15 लिहिताना ही 5दा येतं का हो, म्हणजे 3दा येतं का, नाहीये, हे चुकीचं आहे. मग 15 कसं लिहिणार आपण, एक्स लिहिणार 10 साठी आणि व्ही एकदा लिहिणार 5 साठी, हे झालं 15. आता खाली बघा, लक्षात ठेवा, आय हे ना म्हणजे 1, व्ही म्हणजे 5, हे लक्षातच ठेवावं लागेल, पाठच करावं लागेल. सी मध्ये म्हणजे एक्स म्हणजे 10, एल म्हणजे 50, सी म्हणजे 100 आणि डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000. आता हे ना लक्षातच ठेवा. तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळ्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न येतात मित्रांनो. आत्ताच हे नाही समजलं ना, कारण की रोमन संख्या चिन्ह बघा वेगवेगळ्या परीक्षा
म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात ना, स्पर्धा परीक्षा, त्याच्यामध्ये पण येतात. त्याच्यामुळं हे धडा इथंच क्लिअर करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची असेल, स्पर्धा परीक्षा द्यायची असेल, तर तुमचा पाया खूप चांगल्या प्रकारे इथे मजबूत होणार आहे. ठीक आहे. आता थोडक्यात बघा, आता मी कन्क्लुजन करतो. आपण काय शिकलो आता बघा. आपण काय शिकलो? रोमन अंक. रोमन अंक म्हणजे काय? याच्यापैकी नियम एक आपण बघितला, हे 4च नियम पाठ करायचं, बाकी काहीच करायचं नाहीये तुम्हाला. खूप सोपे नियम आहेत. 4 मधला पहिला काय आहे? आय आणि एक्स यापैकी एखादे चिन्ह 2दा किंवा 3दा एका पुढे एक लिहिल्यास त्याची बेरीज करून संख्या मिळते. आय आणि एक्स एका पुढे एक 2दा किंवा 3दा जास्तीत जास्त आपण लिहू शकतो, हे लक्षात घ्या. पुढे लिहिलं तर संख्या वाढवायची, मागे लिहिलं तर कमी करायची आहे. बरोबर आहे. आणि दुसरा नियम काय आहे? आय आणि एक्स चिन्ह एका पुढे एक जास्तीत जास्त 3 वेळा लिहितात. आय आणि एक्स एका पुढे एक कितीदा लिहू शकतात? जास्तीत जास्त 3 वेळा. परंतु व्ही हे चिन्ह एका पुढे एक एक एका पुढे एक लिहित नाहीये, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता आय आणि व्ही, आता त्याच्या उलट दुसरा नियम आय आणि व्ही जे काही आहे तिसरा नियम, एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे काय बघा, आय आणि व्ही संख्येच्या उजवीकडे आलं तर काय करायचं? अधिक करायचं, आणि डावीकडे असेल तर वजा करायचं. नियम खाल्लास. बाकी काय आहे का? अवघड काहीच नाहीये. फक्त एकदा रिव्हिजन करा, व्हिडिओ परत बघा, आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही सोडू शकता. आता तुमच्या पुस्तकामध्ये हे उदाहरण सोडवायचे, आणि वेगवेगळे मी जे काही प्रश्न विचारलेत ना, ते चुकीचे होते का बरोबर होते ते पण सांगायचे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. चला अभ्यास करा.